आता जे पुढील उदाहरणे आहेत ही काय आहेत रे? शाब्दिक उदाहरणे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो सोडूया. बघा, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 90 अंश. जर लांबी PQ बरोबर 24 सेंटीमीटर आणि लांबी PR बरोबर 10 सेंटीमीटर असेल तर रेख QR ची लांबी काढा. पहिल्यांदा आपण काय करूया, जो काही काटकोन त्रिकोण आपल्याला दिलेला आहे तो काढून घेऊया, म्हणजे आपल्याला काय होईल, गणित सोडवायला सोपं जाईल. तर बघा, हा एक काय आहे रे? काटकोन त्रिकोण आहे. लक्षात आलं का? ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जो काही हा काटकोन त्रिकोण 90 अंशाचा आहे तो काय आहे रे? तो आहे P. लक्षात आलं का? त्यानंतर त्यांनी काय दिलं आहे, हा जो काही PQ आहे हा किती आहे रे? तर हा आहे 24 सेंटीमीटर. काय आहे? 24 सेंटीमीटर. आणि इथे जो एक राहिला तो काय आहे रे? R. हा PR किती दिला आहे रे? तर PR आपल्याला दिला आहे 10 सेमी. काय दिला आहे? 10 सेमी. ह्या गणितावरून आपल्याला काय लक्षात येते की आपल्याला दिला आहे हा पाया, ही दिलेली उंची, आणि आपल्याला काय काढायचं आहे? हा कर्ण काढायचा आहे. काय करायचं आहे? कर्ण काढायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो गणित सोडूया. बघा, तर आपल्याला दिले त्रिकोण PQR मध्ये कोण दिला आहे, तर आपण इथे काय करूया, पायथागोरसचा सिद्धांत. बघा काय येणार आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार? पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय येणार आहे पायथागोरसचा सिद्धांत? तर पायथागोरसचा सिद्धांत काय असतो बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय येणार आहे? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण काढायचा आहे. मग तो कर्ण काय आहे रे? तर तो कर्ण आहे RQ किंवा QR. म्हणून मी काय लिहिणार आहे बघा, लांबी RQचा वर्ग बरोबर पाया किती आहे रे? तर पाया आहे लांबी PQचा वर्ग. काय येणार आहे? लांबी PQचा वर्ग अधिक उंची काय आहे रे? PRचा वर्ग, म्हणजेच लांबी PRचा वर्ग. आता बघा, आपल्याला कर्ण काढायचा आहे, त्यामुळे कर्ण आहे तसाच येईल. तर तो कर्ण काय आहे रे? तर कर्ण RQचा वर्ग. लांबी PQ किती दिला आहे रे? तर तो दिला आहे 24 सेंटीमीटर. काय दिला आहे? 24. म्हणून 24चा वर्ग अधिक आपल्याला काय दिलं आहे रे? जो काही PR दिला आहे तो काय दिला आहे रे? PR बरोबर किती दिला आहे? तर PR आहे 10 सेंटीमीटर. काय आहे? 10. म्हणून इथं काय येणार आहे? 10चा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, आता जो काही 24चा वर्ग आहे तर तो किती येतो रे? तर तो येतो 576. किती येतो? 576. आणि 10चा वर्ग किती येतो रे? 100. ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे? हा RQ मिळणार आहे. काय मिळणार आहे? हा RQ. बघा, इथं काय येणार आहे? 6 अधिक 0 6, 7 अधिक 0 7, 5 अधिक 1 बरोबर 6. म्हणजे काय याला जो काही लांबी RQ आहे तो काय आहे रे? 676. बघा, जर 676 हे उत्तर आलंय तर हे काय आहे रे? तर हे आहे वर्गमूळ. कुणाचं आहे? तर तो आहे 26चा वर्ग. काय आहे? 26चा वर्ग. म्हणजे जे काही लांबी RQ आहे हा काय आहे रे? 26चा वर्ग आहे. जर मला फक्त RQ काढायचा आहे, म्हणजेच मला RQ काढायचा आहे, तर हे दोन जे काही वर्ग आहेत हे एकमेकांना जातील आणि इथं फक्त काय राहील रे? 26. म्हणजेच जे काही RQ आहे हा RQ किती राहणार आहे? 26. लक्षात आलं का? म्हणजे जो काही कर्ण आहे तो कर्ण किती आहे रे? 26 सेंटीमीटर. काय आहे? 26 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जो काही काटकोन त्रिकोण आहे ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा नेहमी 2 बाजूंपेक्षा काय असतो रे? नेहमी मोठा असतो. तो किती आला आहे रे? 26 सेंटीमीटर. आता त्यानंतर पुढील उदाहरण काय दिलं आहे बघा, काटकोन त्रिकोण LMN मध्ये माप कोन बरोबर 90 अंश. जर लांबी LM बरोबर 12 सेमी आणि लांबी LN बरोबर 20 सेमी तर रेख MNची लांबी काढा. आता बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, गणित समजून घेऊया. आपल्याला काय दिलं आहे? जो काही यम आहे तो किती दिला आहे? 90 अंश. मग पुन्हा काय करते? हा जो काही काटकोन त्रिकोण एक मी काढते. ह्यामध्ये हा जो काही 90 अंशाचा आहे त्याला मी यम म्हणते. लक्षात आलं का? त्यानंतर LM. मग इथं मी काय करते? इथं घेते L आणि यम हा किती आहे रे? तर आहे 12 सेमी. किती आहे? 12 सेमी. त्यानंतर इथं मी देते LM. तर LN किती आपल्याला दिला आहे? तर तो दिला आहे 20 सेमी. काय दिला आहे? 20 सेमी.
आता आपल्याला काय काढायचं आहे, एम एन काढायचं, म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे रे, पाया काढायचा आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला उंची दिली आहे, कर्ण दिला आहे, आपल्याला काय करायचं आहे, पाया काढायचा आहे. तर मी काय म्हणलं, जे काही पायथागोरसचा सिद्धांत आहे, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय येणार आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, तर तो येणार आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय येणार आहे, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता बघा, जो काही कर्ण आहे तो काय आहे रे, यल एन वर्ग, म्हणून काय येणार आहे, लांबी यल एनचा वर्ग. जो काही पाया आहे हा आपल्याला काढायचा आहे, मग तो काय आहे रे, तर लांबी यम एनचा वर्ग. काय येणार आहे, यम एनचा वर्ग, आणि उंची काय आहे रे, तर यल यम, म्हणून काय येणार आहे बघा, यम एल लिहिलं तरी पण चालेल, लांबी यम एलचा वर्ग. काय येणार आहे, यम एलचा वर्ग. जे काही कर्ण आहे तो किती आहे रे, यल एन 20चा वर्ग बरोबर. आपल्याला पाया काढायचा आहे, मग पाया काय म्हणते मी, लांबी यम एनचा वर्ग अधिक जी काही लांबी यम यल किती दिले, 12चा वर्ग. काय येणार आहे, 12चा वर्ग. जो काही 20चा वर्ग आहे तो काय येतो रे, 20चा वर्ग, तर तो येतो 400. काय येतो रे, 400 बरोबर. आपल्याला पाया काढायचा आहे, म्हणून पाया आहे तसंच यम एनचा वर्ग अधिक 12चा वर्ग किती येतो, तर तो येतो 144. काय येतो, 144. ह्या एम एनची म्हणजे पाया काढण्यासाठी हा अधिकमध्ये असणारा 144 आहे. मी जर इकडे आणला तर तो काय होणार आहे, वजा, म्हणजे काय होणार आहे, 400 वजा 144 बरोबर. काय येणार आहे, लांबी यम एनचा वर्ग. काय येणार आहे, यम एनचा वर्ग. बघा, शून्यातून 4 गेले, म्हणजेच काय शून्यातून 4 जातात का, नाही. मग मी इथे हातचा घेतला, इथं राहिला 3, इथे आले 10. या 10मधून एक हातचा पाठवला, इथे झाले 10, इथं राहिले 9. बघा, 10तून 4 गेले, उरले किती रे, तर उरले 6. किती उरले, 6. 9तून 4 गेले, उरला 5. 3तून 1 गेला, उरला 2, म्हणजे 256 बरोबर. लांबी यम एनचा वर्ग. काय आला, यम एनचा वर्ग. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, जे काही 256 आहे हा कशाचा वर्ग आहे रे, तर तो वर्ग आहे 16चा. कशाचा वर्ग आहे, 16चा वर्ग. म्हणजेच बघा, इथे काय येणार आहे, 16चा वर्ग काय येतो रे, 256, म्हणून लांबी यम एनचा वर्ग काय येतो रे, 16चा वर्ग. लक्षात आलं का? आता बघा, मला काय काढायचं आहे, फक्त काढायचे लांबी यम एन. काय काढायचं आहे, लांबी यम एन. तर मला हा वर्ग घालवून टाकावा लागेल. हा वर्ग जर मी घालवला तर इथं उत्तर काय येणार आहे रे, 16. काय येणार आहे, 16. म्हणजेच जो काही हा काटकोन त्रिकोण आहे, ह्या काटकोन त्रिकोणामध्ये हा जो काही पाया आहे तो किती आहे रे, 16 सेंटीमीटर. किती आहे रे, 16 सेंटीमीटर. म्हणजेच जो काही यम एन बरोबर काय आलं रे, 16 सेंटीमीटर. काय आलं, 16 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता प्रश्न 4. आता ह्यामध्ये आपल्याला काय विचारले, काय सांगितले बघा, की 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिले, एक शिडी आहे आणि ती काय झाली रे, भिंतीला टेकवलेली आहे. म्हणजेच आता बघा, मी इथं काय घेतलं, तर ही भिंत आहे असं समजलं. काय आहे, ही भिंत आहे. ह्या भिंतीला काय झाली रे, ही शिडी लावलेली आहे. काय आहे बघा, ही शिडी लावलेली आहे. ही काय आहे रे, ही शिडी लावलेली आहे. म्हणजे ही जी शिडीची लांबी आहे ती किती आहे रे, 15 मीटर. किती आहे, 15 मीटर. आता बघा, ह्यावरून त्यांनी काय सांगितले, जी काही ही जमीन आहे, काय आहे, ही जमीन आहे. ह्या जमिनीवरून ही शिडी 15 मीटर लांबीची शिडी लावलेली आहे. तर किती उंची आहे रे, तर ही जी काही उंची आहे ही किती आहे रे भिंतीची, तर ती आहे 9. काय आहे, 9 मीटर. काय आहे, 9 मीटर. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही भिंतीचा पाया आहे, म्हणजे हा जो काही भिंतीचा पाया आहे व शिडीचे जे काही खालचे टोक आहे यामधील काय करायचे, अंतर काढायचं. लक्षात आलं का? तर ह्यासाठी मी काय करते बघा, जे काही ही भिंत आहे इथं लिहून ठेवते. बघा, ही काय आहे रे, ही 9 मीटर
उंचीवरील भिंत. त्यानंतर ही काय आहे रे, ही आहे शिडी आणि ही काय आहे रे, जमीन. ही काय आहे, जमीन. तर आपल्याला काय करायचं, ह्या उदाहरणामध्ये काय करायचं रे, पाया काढायचा आहे. पहिल्यांदा मी काय करते, ह्याला नाव देऊन घेते. इथे नाव देते एक्स, इथे नाव देते वाय आणि इथे नाव देते झेड. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर जे काही आता बघा, ह्या उदाहरणानुसार मी काय म्हणलं बघा, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये काय येणार आहे, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये जो काही वाय आहे, इथे काय होतं रे, हा काटकोन त्रिकोण होते, म्हणजे भिंत आणि ही जी काही जमीन आहे हे एकमेकांना काय आहेत रे, लंब आहेत. म्हणजेच इथं काय झाला रे, काटकोन त्रिकोण झाला. तो काय आहे रे, तर तो कोन वाय बरोबर काय आला रे, 90 अंश. काय आला, 90 अंश. तर ह्यानुसार मी काय म्हणलं बघा, जो काही पायथागोरसचा सिद्धांत आहे, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय येतो बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय येतो, उंची वर्ग. आता बघा, आपल्याला कर्ण किती दिला आहे, 15 मीटर. मग मी काय घेतलं, हा जो काही कर्ण आहे तर तो काय घेतला, 15चा वर्ग. पाया किती आहे, पाया आपल्याला काढायचा आहे, म्हणून लांबी वाय झेडचा वर्ग अधिक उंची काय आहे रे, एक्स वाय. काय आहे रे, एक्स वाय. ती किती दिली, 9चा वर्ग. 9 मीटर म्हणजेच काय येणार आहे, 9चा वर्ग. आता बघा, जो काही 15चा वर्ग आहे, काय येतो रे 15चा वर्ग, एक्स वाय. ती किती दिली आहे, 9चा वर्ग. 9 मीटर म्हणजेच काय येणार आहे, 9चा वर्ग. आता बघा, जो काही 15चा वर्ग आहे, काय येतो रे 15चा वर्ग, तर 15चा वर्ग येतो 225. काय येतो रे, 225 बरोबर. आपल्याला काय करायचं, हा जो काही पाया आहे तो काढायचा, म्हणून लांबी वाय झेडचा वर्ग अधिक 9चा वर्ग किती येतो रे, तर 9चा वर्ग येतो 81. काय येतो, 81. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा वाय झेड काढण्यासाठी हा अधिकमध्ये असणारा 81 मी इकडे आणला, तर इथं काय होणार आहे, वजाबाकी. म्हणजे 225 वजा 81 बरोबर लांबी वाय झेडचा वर्ग. काय येणार आहे, वाय झेडचा वर्ग. लक्षात आलं का? 225मधून जर 81 घालवले तर काय येणार आहे बघा, 5तून 1 गेला, उरला 4. ह्या 2तून 1 तिकडे पाठवला, कारण 2मधून 8 जात नाही, तर इथं काय उरला, इथे उरला 1, इथं आले 12. 12मधून 8 गेले तर किती उरला रे, उरला 4. किती उरला, 4 आणि 1चा 1 म्हणजेच काय आलं, हे 144 बरोबर लांबी वाय झेडचा वर्ग. काय आला, वाय झेडचा वर्ग. पण आपल्याला लक्षात आलं हे 144 काय आहे रे, तर हा आहे 12चा वर्ग, म्हणून लांबी वाय झेडचा वर्ग काय येणार आहे, हा 12चा वर्ग. मला फक्त वाय झेड काढायचं आहे, तर हा वर्ग निघून जाईल, इथं फक्त काय राहील, 12. म्हणजेच जी काही लांबी वाय झेड आहे ती किती आहे रे, 12 सेंटीमीटर. म्हणजेच ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं होतं, आपल्याला काढायचं होतं हा पाया, वाय झेड काढायचं होतं. म्हणजे जमीन म्हणजेच काय आहे, आपला पाया. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील, म्हणजे हे जे काही शिडीचं खालचं टोक आणि हा जो काही पाया ह्यामधला अंतर किती आहे रे, 12 सेंटीमीटर. चला विद्यार्थी मित्रांनो, ते लगेच लिहून काढूया. काय आहे बघा, भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 12 मीटर आहे. काय आहे रे, 12 मीटर आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही सराव संच 48 आहे, त्या 48मध्ये हा प्रश्न पहिला होता की जिथे आपल्याला आकृत्या दिल्या होत्या आणि आकृत्यावरनं आपण काय केलं आहे, जे पायथागोरसचं जे काही सूत्र आहे ह्यानुसार काय केले, जो काही कर्ण असेल, पाया असेल किंवा उंची असेल हा पण काढलेला आहे. आणि प्रश्न 2, 3, 4 नंतरनं काय आहे तर शाब्दिक उदाहरणे आहेत. आता हा जो काही सराव संच आहे, हा सराव संच सोडवण्यासाठी आपल्याला फक्त एका सूत्राची काय लागली रे, गरज लागली. हे जर सूत्र पाठ असेल तर सराव संच
48 हा तुमच्यासाठी सोपा आहे. आता गणिताची भीती मनात ठेवू नका, फक्त ह्या सूत्रांचा सराव करा. तुम्हाला अजून कोणत्या सराव संचाचे व्हिडिओ हवेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि सराव करत राहा.